नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजची सर्वात मोठी बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आला आहे. महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे. सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागविली जात आहे. बँकांना 15 फेब्रुवारीपर्यंत थकीत कर्जाची माहिती देण्याचे आदेश सुद्धा आता देण्यात आलेले आहे. सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून एक वॉर रूम सुद्धा सुरू करण्यात येते. बँकांकडून येणाऱ्या सर्व गोष्टींचा सुद्धा अहवाल मागवला जातोय, अभ्यास केला जातोय आणि शेतकऱ्यांचे जे काही थकीत कर्ज होतं त्याची सुद्धा माहिती मागवली जाते आहे. कर्जमाफी होण्याची कितपत चान्स वाटतात? नक्कीच सिद्ध जर बघितलं, यंदा राज्यात आहे ते अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक जे आहे ते संपूर्ण वाहून गेलं होतं. शेत जमिनी सुद्धा करडून गेल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी जी आहे ती सरकारकडे करण्यात आली होती. सरकारकडून हालचाली जी आहे त्या बाबतीत आता सुरू झालेल्या पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या, थेट शेतकऱ्यांच्या बाकीची जी माहिती आहे ती देखील आता राज्य सरकारने सर्व बँकेकडे मागितलेली आहे. तसा आदेश देखील आता देण्यात आलेला आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील जेवढ्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे त्याची डिटेल्स माहिती आता जी आहे ते सरकारने मागितलेली आहे. या बाबतीत एक वार सुरू करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे आता सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे यंदा मार्चपर्यंत जे आहे ते सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा जी आहे ती करू शकतं. मागील जर बघितलं तर बच्चूभाऊ कडू यांनी देखील मोर्चा काढला होता. त्यावेळी देखील सरकारने एप्रिलपर्यंत कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं. मात्र मार्चपर्यंतच नवीन वर्ष जे आहे ते सुरू होत असतं. त्यामुळे मार्चपर्यंत कर्जमाफी करावी अशी देखील मागणी आहे ती शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. त्यामुळे आता सरकारकडून उच्च समिती आता स्थापन करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबत आता विश्लेषण ही समिती करणार आहे. त्यामुळे आता यंदा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का याकडे नक्कीच त्यामुळे येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना हा दिलासा मिळतो का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याची मोठी घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची तारीख जाहीर केलेली असून शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हा सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. सरकारने कायमच शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं असून आता देखील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा विचार करत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार असून महाराष्ट्रातील 12 बँकांमधील शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ होणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या 12 बँकांमधील कर्ज घेतलं असेल तरच तुमचं कर्ज माफ केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्यांदाच आता कर्जमाफीची तारीख जाहीर केलेली असून बँकांची लिस्ट देखील जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली असून कालच झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता तो आता शब्द पूर्ण करत असल्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चांमुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षाचे आमदार बच्चू कडू असतील यांनी सरकारवर केलेल्या टीकांमुळे अखेर कर्जमाफीला यश आल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी तर आलीच आहे, परंतु यामधून अनेक शेतकरी अपात्र देखील ठरणार आहेत. अखेर कर्जमाफीची घोषणा झाली आहे, परंतु नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ठराविक बँकांचंच कर्ज आता सरकार माफ करणार आहे. 100% कर्जमाफी होत असताना 12 बँकांची निवड सरकारने केलेली आहे. शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्य सरकारकडून 1 लाख कोटी ते 1.5 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत. म्हणजेच बँकेला पैसे देण्यात येणार असल्यामुळे बँका आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निधी दिलेला आहे.
आहे. आपल्या राज्य सरकारला मदत करण्यात आली आहे, परंतु यावेळी आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मदत देण्याचा विचार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केला असताना नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाची वाट देखील अनेक शेतकरी पाहत आहेत. आता कर्जमाफीची घोषणा समोर आली, परंतु नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने सर्रास अट लावलेली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे हे अजून जमा झालेले नाहीत आणि शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत असतानाच आता कर्जमाफीची घोषणा सरकारने केली आहे. नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने सर्रास अट लावलेली आहे, परंतु आता सरकारने कर्जमाफीच्या अटी कमी केल्या. सरकारने आता कर्जमाफीसाठी फक्त 12 बँकांची निवड केलेली आहे. रिझर्व्ह बँकेने ज्या बँकांची लिस्ट ही महत्त्वाच्या बँकांमध्ये जाहीर केली त्याच बँकांची निवड ही सरकारने केली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या बँकांमधून कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुमच्याही बँकेचं नाव हे सरकारने जाहीर केलेल्या 12 बँकांच्या यादीमध्ये आहे का हे लक्षपूर्वक पहा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं. अत्यंत महत्त्वाची बातमी ही तुमच्यासाठी आहे, कारण जेव्हा सरकार कर्जमाफीची घोषणा करत होतं तेव्हा सरकारने 2 कागदपत्र देखील तयार ठेवायला सांगितले आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाची बातमी देखील आलेली आहे. आता कर्जमाफीची तारीख तर सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. 12 बँकांमधील कर्ज माफ होणार आहे आणि त्या बँकांची नावं देखील आपण पाहणारच आहोत. परंतु त्यासोबतच कोणती 2 कागदपत्र कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत हे देखील पाहावं लागणार आहे. कारण 2017 साली जेव्हा कर्जमाफी करण्यात आली होती त्यावेळी 48 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला होता आणि आता जेव्हा सरकार पुन्हा कर्जमाफीची घोषणा करत आहे तेव्हा किती लाख शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतात आणि किती लाख शेतकरी यामधून अपात्र ठरू शकतात हे आपण पाहणार आहोत. कारण या कर्जमाफीसाठी सरकारने अटी ह्या कमी केल्या आहेत. सरकारने बँकांची निवड केली आहे. मग आता कोणत्या बँका यासाठी पात्र ठरल्यात हे पहा. तर मग यामध्ये काही खाजगी बँका समाविष्ट आहेत तर काही सरकारी बँका आहेत. कोणत्या 12 बँकांची निवड सरकारने केलेली आहे आणि अशा बँकांमधून तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमची बँक या बँकांच्या यादीमध्ये आहे का हे पहा. कारण सरकार जेव्हा बँकांची यादी जाहीर करत होतं तेव्हा सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्हाला बघावं लागणार आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी कोणत्या बँका पात्र ठरलेल्या आहेत. त्याचबरोबर सरकारने कोणती 2 कागदपत्र तयार ठेवायला सांगितलेली आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे. शेती पिकांसाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची तारीख सांगितली. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा कोणत्या बँकेमधील कर्ज माफ होणार आहे हे देखील जाणून घ्या. 2017 साली 48 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला होता आणि आता 2026 मध्ये 90% शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो असं कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता केंद्र सरकारने 1 लाख कोटी ते 1.5 लाख कोटी रुपये हे आपल्या राज्य सरकारला दिलेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं असल्यामुळेच 12 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. 12 बँकांमध्ये देखील कर्जमाफी होणार आहे आणि त्याचबरोबर सर्वात प्रथम महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की कोणत्या 12 बँकांमधील कर्जमाफी सरकार करत आहे आणि कोणती 2 कागदपत्र कर्जमाफीसाठी तयार ठेवावी लागणार आहेत. सर्वात पहिल्यांदा बघायला गेलं तर 2 कागदपत्र कोणती आहेत ते आपण पाहूया. जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं ते म्हणजेच फार्मर ID. कारण कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी फार्मर ID वरती असणारा तुमचा ID म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुमचं उत्पन्न किती आहे हे देखील सरकारकडून बघितलं जाणार आहे. तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी 90% शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेती पिकांसाठी कर्ज घेतलेलं असेल आणि ते कर्ज राज्य सरकारने सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये असणाऱ्या बँकेमधून घेतलं असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा 100% मिळणार आहे. त्यामुळे आपण पाहणार आहोत की कोणत्या 12 बँकांची निवड ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आहे. सर्वात पहिल्यांदा बघायला गेलं तर इंडियन बँकेमधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण आता त्यांचं कर्ज सरकारकडून माफ केलं जाणार आहे. त्यानंतर युनियन बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील आता दिलासादायक बातमी मिळालेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं अशा 90% शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ होणार आहे. पंजाब आणि सिंध बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. बँक ऑफ बडोदामधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होईल.
राज्य सरकारकडून बँकांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा देखील समावेश आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील 90% शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून ICICI बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. या बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारने आता 12 बँकांची निवड केलेली असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जमाफीचा निर्णय आता झाला असून शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं, त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला होता, अशा सर्वांसाठी आता यशदायक बातमी समोर आलेली आहे. अखेर आंदोलनाला यश मिळालेलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 कागदपत्र तयार ठेवायला सांगितले आहेत. ती कागदपत्र तयार ठेवा आणि कर्जमाफीचा लाभ घ्या. अखेर कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील 90% शेतकऱ्यांना 2 कागदपत्र तयार ठेवावी लागणार आहेत आणि 90% शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. राज्य सरकारकडून शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं, अखेर त्या आंदोलनाला यश आलं आहे.